फोर रूमचे जे मालक आहेत शुभम पवार, त्यांनी तुला सपोर्ट केला होता, रील मार्फत त्यांनी लोकांना आव्हान केलं होतं तुला सपोर्ट करण्याचं. तर त्याच्या मागची स्टोरी काय होती, तू त्यांना कसा भेटला होता? बेसिकली मी ज्या नाशिकमध्ये आलो होतो तेव्हा मी दुसऱ्यांचे प्रोडक्ट विकायचो आणि मला भरपूर लोकांनी, आणि मी पण त्यांचा गेल्या 2-1 वर्षापासून मी रील बघत आलेलो आहे. तुझ्या गावाकडे होतो तेव्हा त्यांचे रील्स बघायचो आणि जेव्हा मी नाशिकमध्ये फिरत असतो तर मला त्यांचं दुकान दिसायचं. पण मी 2-3 वेळेस त्यांना आधी भेटायला जायचो फक्त असं सहज, तर मग ते तिथं नसायचे. आणि नंतर मी जेव्हा माझा बिझनेस चालू केला तर मला काही लोक बोलले की तू त्यांच्याकडे जा, ते भरपूर सपोर्ट करतील, एकदम चांगल्या मनाचे आहे असं. मग मी त्यांच्याकडे गेलो, पण ते त्या दिवशी नव्हते. मी त्यांच्याकडं 5 ते 6 चक्कर्स मारल्या आणि मग नंतर मी एक दिवस गेलो आणि मी विचारच केला की आज दादांनाच भेटायचे. दादांना भेटल्याशिवाय जाणार नाही मी. आणि मग तिथं त्या दिवशी पण दादा नव्हते. मग मी रात्री 9:30 पर्यंत थांबलो तिथं आणि मी सर एक स्टोरी थांबली की दादा मी तुम्हाला भेटायला आलेलो आहे, तुम्ही मला कधी भेटा. मी ती दादांना मेन्शन केली तर दादांचा रिप्लाय आला की तुम्हाला तुझा नंबर सेंड कर, मी तिथं आलो की तुला नक्की भेटेल. मग एक दिवशी मी सहज विकायला जात होतो आणि दादा उभे होते, तर मी दादांकडे येतो. दादांनी ओळखून घेतलं मला आणि तसंच मग दादांनी माझा व्हिडिओ केला आणि त्याच्यामार्फत मला जी आता प्रसिद्धी भेटलेली आहे त्याच्यात म्हणजे दादांचा भरपूर वाटा आहे. अच्छा, ते ओपनिंगला पण आले होते, मी ओपनिंगला पण आले होते. ओके. त्यांचा एकदम असा सक्का मोठा भाऊ सारखा मला सपोर्ट लागलेला आहे आतापर्यंत.